इतिहास घडवू पाहणाऱ्या काही व्यक्ती संकल्पित इतिहास घडण्यापूर्वीच इतिहास जमा होतात अशी इतिहासाची साक्ष आहे। पण यालाही काही अपवाद असतात ज्यांच्या लौकिकाचा परिमल लोकस्मृतीच्या गाभाऱ्यात चिरकाल दरवळत राहतो। असे काही महात्मे अधूनमधून या भूतलावरती अवतीर्ण होतात। अशी जगावेगळी माणसं या जगातच जन्माला येतात हे या जगाचं भाग्यच म्हटलं पाहिजे। महाराने देव पाहिला तर तो बाटतो, स्त्री जर शिकली तर ती दूरवर्तनी होते। अशा प्रकारच्या भयान अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राला ज्ञानरूपी प्रकाश किरणांनी दिपून टाकण्यासाठी कुंभोज येथील पायगोंडा पाटील आणि गंगूबाई पाटील या कर्तव्यनिष्ठ दाम्पत्याच्या पोटी अण्णांचा जन्म झाला। सतू धर्माचा ग भाऊ माझा असा वारणा खोऱ्यातील प्रत्येक माता भगिनींचा हुंकार असणारा सत्याप्पा भोसले याच्या सानिध्यातून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं बाळकडू अण्णांच्या अंगी बाणवलं जातं। अस्पृश्यता, जातीभेदांनी काळवंडलेली मने या नरक यातनांनी शिक्षणापासून कोसो दूर असणारे मागासवर्गीय त्यांची पिढ्यानपिढ्यांची होणारी कुचंबना ही सारी कुचंबना दूर करण्याची सुरुवात म्हणून अण्णा राहाटच मोडून टाकतात। भुकेनं व्याकुळ अस्पृश्याला घरी जेवायला नेणं, शिक्षणरूपी ज्ञानगंगा ज्या समाजात कधीच पोचली नाही तिथे ज्ञानदेव घोलप सारख्या अस्पृश्य विद्यार्थ्याला शिक्षण प्रवाहात आणून आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं। इतरांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या भाऊरावांच्या त्यांच्या वडिलांच्या होणाऱ्या सततच्या बदल्यांनी तशी त्यांच्या शिक्षणाची हेळसांडच झाली। पण म्हणतात ना, दैव जाणिले कुणी या उक्तीप्रमाणे कोणत्याही विद्यापीठाची डिग्री गाठीशी नसताना स्वतःच एक अद्वितीय विद्यापीठ बनण्याचा त्यांचा प्रवास या भारतभूमीस रोमांचित करतो। या प्रवासात अस्पृश्यांचं मिस क्लार्क हॉस्टेल, जैन बोर्डिंग, राजाराम कॉलेज अशा ठिकाणी अनेक अटीतटीचे प्रसंग त्यांच्या जीवनात घडत होते। कोल्हापूर संस्थानच्या राजर्षी शाहूंच्या सामाजिक कार्याचा अण्णांना परिस्पर्श झाला। भरभक्कम शरीरयष्टी लाभलेल्या भाऊरावांचं प्रेम कुस्ती आणि लाल मातीकडे धाव पाहायचं, बोलायची ओघवती कला, सहज सुंदर शब्दफेक, राजबिंडा स्वभाव या त्रिसूत्रींच्या जोरावर किर्लोस्कर, कुपर, ओगले यासारख्या उद्योजकांची भरभराट करून देणारे भाऊराव उभा महाराष्ट्र पालथा घालत होते। या दुःखाचं, अज्ञानाचं समूळ उच्चाटन करायचं असेल असा एकमेव उपाय त्यांना दिसू लागला। तो उपाय होता शिक्षण। 4 ऑक्टोबर 1919 हा दिवस शिक्षण क्षेत्राच्या इतिहासातील पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोर
सामाजिक कार्याच्या अग्निहोत्रात भरभक्कम पाठिंबा देणारे महर्षी शिंदे, महर्षी कर्वे, संत गाडगेबाबा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांच्याच विचारधारेचा वसा आणि वारसा पुढे नेतात। असं म्हणतात की तुम्ही जर एका वर्षाचा विचार करत असाल तर धान्य पेरावं लागतं, तुम्ही जर 10 वर्षाचा विचार करीत असाल स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य या चतुसूत्रीचा पाठपुरावा करण्यात अण्णांना भक्कम आधार होता त्यांच्या सहचारिणीचा। कुंभोजच्या 16व्या वातावरणात वाढलेली, दागिन्यांनी मढून गेलेली अदाक्का स्वखुशीनं लंकेची पार्वती होते। महारामांगांच्या मुलांना वाढवते म्हणून माहेर तुटलं होतंच। अशात पोटच्या मुलांपेक्षा जास्त लळा या माऊलीनं वसतिगृहातल्या मुलांना लावला होता। स्त्रिया ज्या अलंकाराला जीवापाड जपतात तो सौभाग्य अलंकार, मंगळसूत्र ही रयत माऊली हसत हसत गहाण ठेवते। अण्णांच्या कार्यात सावलीसारखी उभी राहणारी रयत माऊली या प्रवासाला मध्ये सोडून जाईल याची कल्पनाही नसताना नियतीनं एक क्रूर डाव खेळला। रयत माऊली तिच्या लेकरांना पोरकं करून गेली। अण्णांचं काळीज दुभंगलं। या रयत माऊलीचा असीम त्याग, आभाळा एवढं मोठं मन शब्दात व्यक्त करायला शब्दच अपुरे पडतात। अशा वेळी म्हणावंसं वाटतं, माय मरताना माय, डोळे पुसे लेकरांचे, माझ्या माघारीही करा लाड माझ्या वासरांचे। नका कोलमडू देऊ सजलेला हा मांडव, जरी करावा लागला माळ रानात तांडव। उद्या पाडव्याचा सण, खाऊ घाला गोड धोड, जपा माझ्या लेकरांना जणू तळ हाती फोड, जणू तळ हाती फोड। अण्णांनी घेतला आधार वहिनींच्या ध्यासाचा, लेकरांची माय बनले अण्णा। यातूनच रयत विस्तारू लागली, बहरू लागली, रयतचा वटवृक्ष दिमाखू लागला। यातून रयतची प्रगती होऊ लागली। रयत शिक्षण संस्थेचा विस्तार पाहून डोळे दिपून जातात। यामागं पाठीवर अज्ञानाचं ओझं आणि कपाळावर अस्पृश्यतेचा शिक्का मारून जन्मलेल्या उपेक्षितांसाठी अण्णा वहिनी चंदनासारखे झिजले। महाराष्ट्रात शिक्षणाचा बहर निर्माण होत असताना 9 मे 1959 रोजी हा आधुनिक तीर्थंकर कधीही परत न येण्याच्या प्रवासाला कायमचा निघून गेला। निघाला, पुण्यात्मा निघाला। झोपडीच्या गलबतासाठी मानवतेचे पोवाडे गाणारा कर्मयोगी, कर्मवीर निघाला। कर्मवीर अण्णांनी संस्थेला घालून दिलेला श्रमप्रतिष्ठेचा, विचारांचा आणि मूल्यांचा पक्का पाया, याच जोरावर रयत शिक्षण संस्थेचा गेली 98 वर्ष हा डोलारा सांभाळण्यात अग्रणी बनले ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, देशाचे माजी कृषी मंत्री पवार साहेब, रामभाऊ नलावडे, अप्पासाहेब पाटील, मुल्ला साहेब,
शेतकरी नेते ND पाटील सर, रावसाहेब शिंदे, शंकरराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्रांनी रयत शिक्षण संस्थेला प्रगती पथावर नेऊन ठेवलं. बदल हा सृष्टीचा अलिखित नियम आहे. या नियमास बांधील राहत संस्थेनं नाविन्याची, जगभरातल्या बदलत्या शिक्षण प्रवाहाची कास धरली आहे. ग्राम जीवनाशी पक्की नाळ जुळलेली रयत शिक्षण संस्था नेमकी आहे तरी काय? या संस्थेचा विस्तार नेमका कितपत आणि कसा झालाय हे पाहूयात आकडेवारीमध्ये. आज मितीस रयत शिक्षण संस्थेत 4,54,547 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी 2,36,687 विद्यार्थी मागासवर्गीय आहेत. महिला शिक्षणाचा पुरस्कार करणारी रयत शिक्षण संस्था या संस्थेमध्ये 2,13,825 मुली शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील 170 जातींचा 14,118 सेवक वर्ग रयतमध्ये कार्यरत आहे. पैकी 3,733 महिला आहेत. यातून रयत शिक्षण संस्था महिलांचा पुरस्कार करताना दिसून येते. याबरोबरच मोखाडा, असानी, जांभुळणी, जिंती पाटण, खरोशी, तुळस, मातोंड या ठिकाणच्या आश्रम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं पालन पोषण आणि सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्याचं कार्य आजही मोठ्या निष्ठेनं रयत सेवक करतायत. जिथं साधी बस राहू दे, दुचाकीही पोचत नाही, 2-2 ते 3-3 तास बोटीतून प्रवास करत 3-4 किलोमीटर जंगल दऱ्याखोऱ्यातून पायी चालत जाऊन शाळा गाठणारे विद्यार्थी रयतमध्ये येत आहेत. आणि अण्णांची रयत शिक्षण संस्था आज जैन इरिगेशन, त्याचबरोबर फलीसारख्या 90 ॲग्रो एजन्सी सोबत शेती सुधारणा घडवून आणते. रयत शिक्षण संस्थेच्या अशा एकूण 739 शाखांनी महाराष्ट्राचे 15 जिल्हे आणि कर्नाटकातील 1 जिल्हा कवेत घेतलाय. शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना रयत शिक्षण संस्था टाटा, लुपिन, TISC, राजीव गांधी सायन्स सेंटर, SNS, PVG यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्या शिक्षणाचे अनोखे प्रयोग रयत संघे राबवत आहेत. या उपक्रमातून कृषी भविष्याचा वेध घेणारे विद्यार्थी या भारतभूमीला मिळतील. कर्मवीर क्रीडा प्रबोधिनी, कर्जत मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, गुरुकुल प्रकल्प, नापासांची शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, RTS, ऑलिम्पियाड, रयत नॉलेज बँक, मोबाईल सायन्स व्हॅन, सायन्स लॅब, मॅथ लॅब, टेक्निकल अँड स्किल डेव्हलपमेंट, संगणक शिक्षण, इंग्लिश कम्युनिकेशन अशा अनेक उपक्रमाद्वारे भविष्यातील बदलांना सहजगत्या सामोरे जाणारे विद्यार्थी रयत घडवते. रयत शिक्षण संस्था शतक महोत्सवाने समृद्धीचं नवं शिखर गाठणार आहे. शिक्षणाचा दर्जेदार मापदंड म्हणून रयत शिक्षण संस्था मार्गदर्शकाच्या भूमिकेत सिद्ध झाली आहे.